18 जूनला विनायक चतुर्थीच्या दिवशी गुरुपुष्यामृत आलेलं आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक पटीने वाढलेलं आहे. गुरुपुष्यामृताचा हा जो दिवस आहे तो खास करून माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी खास मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीचं एखादं स्तोत्र म्हटलं, मंत्र म्हटला किंवा माता लक्ष्मीच्या दर्शनाला गेलो, घरात माता लक्ष्मीची पूजा केली तर त्याचं विशेष फळ मिळतं, लाभ होतो. खास करून ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी या गुरुपुष्यामृताच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि महालक्ष्मी अष्टक येत असेल तर नक्की म्हणावं. 11 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने नक्कीच सकारात्मक बदल आयुष्यात दिसून येतो. पण आता या गुरुपुष्यामृताला विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे हा जो सुंदर योग जुळून आलेला आहे त्याचा लाभ तुम्ही नक्की घेऊ शकता. कसा घ्यायचा आहे? माता महालक्ष्मी सोबतच गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची आहे. गणपती बाप्पाच्या एका मंत्राचा जप करणं शक्य झालं तर अतिउत्तम. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा किंवा गणपती बाप्पाची जी स्तोत्र आहेत, अथर्वशीर्ष असेल, संकटनाशक गणेश स्तोत्र असेल, यांपैकी कुठल्याही एका स्तोत्राचं सुद्धा पठण करावं. मंडळी, जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा या शुभ संयोगाला गुरुपुष्यामृत म्हणतात. गुरुवार हा देवगुरु बृहस्पतीचा दिवस. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी सर्वात शुभ आणि पोषण करणारं नक्षत्र मानलं जातं. त्यामुळे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग झाल्यावर निर्माण होणारा हा अमृतयोग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग. या दिवशी केलेल्या कार्याचं शुभ फळ दीर्घकाळ टिकतं अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्रराज असं सुद्धा म्हटलं गेलंय, कारण पुष्य शब्दाचा अर्थ आहे पोषण करणारा, वाढवणारा, समृद्धी देणारा. या नक्षत्राचा अधिपती शनी असला तरी देवता गुरु आहे. त्यामुळे ज्ञान, धर्म, अध्यात्म, समृद्धी, शुभत्व यांच्याशी या नक्षत्राचा घनिष्ठ संबंध आहे. हा योग शनी आणि गुरु या 2 बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला आहे. हे दोन्ही ग्रह म्हणजे साधक आणि उपासक मानले जातात. गुरु हा ग्रह आपल्याला प्रापंचिक जीवन जगताना धर्माचं पालन करण्यास आणि कर्तव्यानंतर परमार्थाकडे वळण्यास शिकवतो, तर शनी ग्रह आपल्याला शिस्त, न्याय या गोष्टी शिकवतो. गुरुपुष्यामृताच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करणं, नवीन गुंतवणूक करणं, नवीन संकल्प सुरू करणं या सगळ्या गोष्टी शुभ मानल्या जातात. त्या दीर्घकाळ लाभ देतात. फक्त विवाह या दिवशी करू नये आणि नवीन वैवाहिक आयुष्याची सुरुवात या दिवशी करू नये. बाकी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य तुम्ही या दिवशी करू शकता. आणि योगायोग बघा की कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या स्मरणाने, गणपतीच्या पूजेने करत असतो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत आणि विनायक चतुर्थी या एकत्र आलेल्या तिथीचा लाभ प्रत्येकाने नक्की करून घ्यावा. अगदी थोडक्यात सांगायचं झालं की या तिथीचा लाभ कसा करून घ्यायचा